मी इथे तूप घेतलं आहे। त्यानंतर मी इथे ड्राय फ्रूट्स घेतले, काजू एका प्लेटमध्ये सुजी घेतली आहे। हे आपण आता छान खमंग तुपात भाजून घेऊ। आता आपण याला झाकण ठेवून देऊ। 5 मिनिटे झाली आहेत आणि ही आपली सोजी शिजत आलेली आहे। आणि ही लाप 2 चमचे तूप टाकून घेऊ आणखी। सुरुवातीला जर पूर्ण तूप घातलं ना, टाकलं ना, तर सुजी शिजायला वेळ लागतो, म्हणून शक्यतोवर कमी तुपात शिजून घ्यावी आणि मग नंतर तूप टाकून घ्यायचं आहे। सुजी घेतली होती, त्याच वाटीभर मी हा गूळ घेतलेला आहे। इथे मी 2-3 इलायची बारीक करून घेतल्या होत्या आणि आणखी 2 ते 3 मिनिट आपण तर 10 मिनिटात हा आपला नाश्ता तयार झालेला आहे। खूप जास्त वेळ काही लागला नाही आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जास्त भाजायची नाही आणि अगोदरच आपण सुरुवातीला जास्त तूप टाकायचं नाही आहे। अगदी कमी तुपात आपण शिजवून घ्यायची आहे आणि मग नंतर आपण तूप जास्तीचं टाकायचं आहे। ही बघा आपली किती छान मऊ शिजलेली आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे। लापशी येणाऱ्या नागपंचमीला नक्की बनवा ही लापशी आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा।